सर्वांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 ते 1956 या काळामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर फिरून जे साधारणतः 350 भाषणं केलेली आहेत, त्यांचं संकलन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या 18व्या खंडामध्ये भाग 1, 2 आणि 3 याच्यामध्ये केलेलं आहे. हे 3 मोठमोठे ग्रंथ आहेत त्यांच्या भाषणाचे झालेले आहेत. बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारे आपण जे लोक आहोत, यांना भारतामध्ये जी सुराज्याची निर्मिती करायची आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची निर्मिती करायची आहे किंवा ते रुजवायचं आहे, तर ते काम करत असताना आंबेडकरी विचारांच्या बऱ्याचशा लोकांचं बाबासाहेबांच्या विचारांचं पुरेसं परिशीलन झालेलं नाही. आणि असं असल्यामुळे आपल्यामध्ये वैचारिक आणि वैयक्तिक भेद फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत. आंबेडकरी विचारांना किंवा विचारधारेला अनाठायी विरोध करणारे जे लोक आहेत, त्यांचा गैरसमज दूर करण्यामध्ये सुद्धा आपल्याला अपयश येत आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी एका दिशेने विचार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मनं एका दिशेने एका वेळी प्रेरित आणि कार्यरत होण्यासाठी बाबासाहेबांच्या या भाषणांचा अंश आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी 8 जुलै 2025 पासून म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या स्थापना दिनापासून आपण हा असे गरजले बाबासाहेब या नावाने हा बाबासाहेबांच्या भाषणांचा परिचय आपण सगळ्यांना करून देणार आहोत. आज जे आपण हे छोटीशी क्लिप बनवत आहोत, याच्यामध्ये मी तो आढावा थोडक्यात घेणार आहे. परंतु इथून पुढे जेव्हा जसं जमेल तेव्हा त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या भाषणांचा हा जो महत्त्वाचा अंश आहे, हा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. 18, 1, 2 आणि 3 याच्यामध्ये 354 भाषणं आहेत बाबासाहेबांची. ती मुंबई, नागपूर, अहमदाबाद, मद्रास, पुणे, सोलापूर अशा विविध ठिकाणी केलेली भाषणं आहेत. अस्पृश्यता, जातीयता, धर्म, शेड्यूल कास्ट फेडरेशन, धर्मांतर, शिक्षण, स्वराज्य, सुराज्य, राज्यघटना, त्याच्यातल्या राखीव जागा किंवा आरक्षण अशा असंख्य प्रश्नांच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या समुदायाला संबोधित केलेलं आहे. आणि हे जे बाबासाहेबांचं विचार आहेत त्या भाषणामधून आलेले, ते त्या काळातल्या समस्या सोडवण्याबरोबरच आजसुद्धा आपल्याला भेडसावणाऱ्या असंख्य समस्या सोडवण्यासाठी कामाला येण्याची शक्यता आहे, येण्याची खात्री आहे. आणि यामुळे हे विषय किंवा हे विचार आपण मनात घेतले पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे. कुणीतरी करायला पाहिजे, कुणीतरी यायला पाहिजे, हा जो विचार आजकाल मांडला जातो किंवा बरेचसे लोक व्यक्त करतात, तर तसा विचार व्यक्त करण्याऐवजी कुणीतरी यायला पाहिजे किंवा कुणीतरी करायला पाहिजे, याऐवजी मला जमेल ते करेन, माझ्यापासून सुरुवात करेन, अशा पद्धतीचा एक निर्धार करून आपण हा बाबासाहेबांचा मार्ग अधिक लोकांसाठी अधिक प्रशस्त केला पाहिजे. बाबासाहेबांनी हे जे स्वराज्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या भाषणामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. अनेक वेळा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे जे लोक आहेत, यांचा विचार करताना किंवा त्यांचा उल्लेख करताना डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख केला जात नाही. परंतु भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वाधिक जर कोणी झगडलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीयांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक सर्व अंगांनी स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांची ज्यावेळी अनेक नेत्यांशी चर्चा होत असे, अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत, त्या भाषणामध्ये ते नेहमी असा प्रश्न विचारत असत की इंग्रज या देशातून निघून गेले तर जी येणारी सत्ता आहे, ती येणारी सत्ता कोणाच्या हातामध्ये असेल, त्या सत्तेमध्ये आमचा वाटा आहे का, आम्हाला तिथे जागा असेल का, आमचे शिक्षण, आमचं दारिद्र्य, आमची सामाजिक अवहेलना, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये येणाऱ्या स्वराज्यामध्ये उपाय होणार आहेत का, त्या स्वराज्यातली सत्ता आम्हाला सुद्धा मिळणार आहे का, अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. या प्रश्नांची उत्तरं मोठमोठे नेते, गांधींच्यापासून ते अनेक नेत्यांच्यापर्यंत, बुद्धिवंतांच्यापर्यंत अनेक लोकांशी बाबासाहेबांच्या ज्या चर्चा झाल्या, त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर त्यांना कधीही मिळालं नाही.
आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना आपली चळवळ स्वतंत्रपणे चालवावी लागलेली आहे. आणि ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणाले आहेत, की ज्या लोकांनी तुमचे हक्क हिरावून घेतले, त्या लोकांचं आणि ज्यांचे हक्क हिरावून घेतले जातात, अशा लोकांचं सख्य होऊ शकत नाही. साप आणि मुंगसाची मैत्री होऊ शकत नाही. उंदीर आणि मांजराची मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तुम्हाला जर तुमचं स्वराज्य मिळवायचं असेल, तर तुम्हाला येणारी सत्ता तुमच्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या स्वतःच्या स्वतंत्र संस्था आणि संघटना उभ्या करणं, त्या निर्माण करणं आणि बळकट करणं हे तुमचं काम आहे, असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. स्वतःच्या संघटना बांधा, असा उपदेश त्यांनी केलेला आहे. आणि स्वतःचे प्रतिनिधी लोकशाहीच्या सभागृहामध्ये पाठवा. आता हे प्रतिनिधी फक्त नावाला तुमचे प्रतिनिधी असता कामा नयेत. केवळ तुमच्या समाजात जन्मले, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे मित्र आहेत, तुमच्या गावातले आहेत, तुमच्या जातीचे आहेत म्हणून त्यांना पाठवू नका. तर तिथं अशा लोकांना पाठवा की जे प्रसंगी प्राणांचेही मोल देऊन तुमचे हक्क आणि अधिकार घेऊन येतील. तुमचे हक्क आणि अधिकार घेऊन येतील. प्राणांचं मोल द्यावं लागलं तरी सुद्धा ते प्रसंगी डगमगणार नाहीत. अशा लोकांना तुम्ही पुढे करा आणि त्यांना तुमचे प्रतिनिधी म्हणून निवडा, असा आग्रह डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे. आणि हिंदू, मुसलमान आणि दलित या 3 वर्गामध्ये, कारण त्या फाळणीच्या पूर्वीचं हे भाषण असल्यामुळं हिंदू, मुसलमान आणि दलित, त्यावेळी मुसलमान लोक अजून भारतामधून पाकिस्तानमध्ये गेलेले नव्हते, फाळणी झालेली नव्हती. त्यामुळं या 3 घटकांना मिळून भारताचं स्वातंत्र्य किंवा भारताची जी काही सत्ता आहे, ती सत्ता स्वातंत्र्यानंतर या 3ही वर्गांच्यामध्ये विभागून गेली पाहिजे. जसं कार्सन आणि रेडमंड यांच्यामध्ये आयर्लंडमध्ये जे काही संवाद झाला होता, त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. आणि खड्ड्यात गेल्या तुमच्या सवलती, आम्हाला तुमचं आमच्यावरचं राज्यच नको आहे, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही घेऊ शकलो असतो. परंतु आम्ही ती भूमिका घेत नाही. देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी आम्ही ही भूमिका घेत नाही. त्यामुळे आमचे न्याय हक्क तुम्ही प्राधान्यक्रमाने आमच्या पदरात पाडले पाहिजे. आम्हाला आमचे हक्क मिळू दिले पाहिजे. अनाठायी विरोध तुम्ही करता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेली आहे. ते इथं म्हणतात की हिंदूंना 3 मे 1927 हे नागपूरमध्ये केलेलं भाषण आहे. याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की हिंदूंना एवढेच सांगणे आहे की बहुसंख्य असल्यामुळे जी सत्ता तुमच्या हातात येणार आहे, तिचा न्याय्य व उदार बुद्धीने वापर करा. भारताच्या राजकीय प्रगतीची वाढ जर खुंटली तर इथून पुढे त्याची जबाबदारी तुमच्यावर राहणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बेळगावमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उपदेश करताना म्हटलेले की सभा संमेलने हा समस्या सोडवण्याचा मार्ग नाही. आपण सभा घेऊ, संमेलनं घेऊ, ठराव करू, त्याचा कायदासुद्धा बनेल, परंतु त्याची अंमलबजावणी आहे, ही अंमलबजावणी करण्याचा अधिकार जर तुमच्याकडे नसेल, अंमलबजावणी करणाऱ्या ज्या मोक्याच्या जागा आहेत, माऱ्याच्या जागा आहेत, त्या ठिकाणी जर तुम्ही बसलेला नसाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा काही फायदा होणार नाही. आजही आपण बघतो बरेचसे लोक व्याख्यानमाला घेतात, मीटिंग घेतात, चर्चा घेतात, सभा घेतात, मिरवणुका काढतात, परंतु या सगळ्या गोष्टींचा तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही, हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या या भाषणांचं आपल्याला परिशीलन करायचं की आपण काय करतो आणि आपण काय करायला पाहिजे. आपण काय करतो ते केल्यामुळे आपल्या समस्या सुटणार आहेत की नाही सुटणार आहेत, मग तो समस्या सोडवण्याचा दुसरा कुठला चांगला मार्ग आहे. इथे बऱ्याच वेळा आपली बुद्धी खुंटते किंवा आपली बुद्धी चालत नाही, अशा ठिकाणी आपल्यापेक्षा प्रचंड बुद्धिमान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि हे माहीत असेल तर आपण सगळेजण एका दिशेने विचार करू, अन्यथा आपल्यामध्ये अनावश्यक असे वादंग माजतील, तंटे माजतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी 14 एप्रिल 1929च्या रत्नागिरीच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की सरकार लहान सहान ओरडीला भीक घालत नाही. श्रीमंत लोकांचे हक्क सुरक्षित राहतात. का राहतात? तर श्रीमंत लोकांचा गिल्ला हा परिणामकारक असतो. थोडं काही झालं की ते सरकारच्याकडे आरडाओरड करायला सुरुवात करतात आणि ते मोठा आवाज त्यांचा असतो आणि त्यामुळे सरकार त्यांच्या पुढे नमतं आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेतं, त्यांच्या हिताची धोरणं राबवतं. त्यामुळे तुमचा गिल्लासुद्धा परिणामकारक असला पाहिजे, तुमची ओरडसुद्धा परिणामकारक असली पाहिजे आणि ती सरकारकडे तुम्ही करत राहिलं पाहिजे, तर तुमच्या समस्या सुटतील, असं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 31 जुलै 1937च्या भाषणामध्ये ते म्हणतात, इंग्रज गेले तर इथले सरकार, जमीनदार इथेच राहणार आहेत.
आपल्याला जे गांजणारे लोक आहेत, छळणारे लोक आहेत, पिळणारे लोक आहेत, अशा लोकांच्या हाती जर स्वराज्य गेलं तर असं स्वराज्य तुमच्यासाठी धोकादायक ठरणार आहे. साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारो पट वाईट आहे आणि अशा स्वराज्यामधून ज्यांच्याकडे सामाजिक सत्ता आहे त्यांच्याकडेच राजकीय सत्ता जाईल आणि मग तुमच्या दुःखाला पारावार उरणार नाही. बाबासाहेबांचं हे विधान आज आपल्याला खरं होताना दिसत आहे. पहा, कोट्यावधी रुपयांचं भारताचं बजेट आहे, परंतु असं असताना सुद्धा आपल्या समाजाच्या बहुसंख्य लोकांना आज ही सरकारी नोकऱ्या आता दिल्या जात नाहीत. खाजगी क्षेत्रामधून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उत्पन्न करून किंवा नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत आणि मग आजही बहुतांश बहुजन समाजाचे लोक हे छोट्या छोट्या घरामध्ये गर्दीच्या वस्त्यामध्ये राहतात, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकतात, खाजगी शाळांमध्ये सवलती मोठ्या प्रमाणात दिल्या जातात, सोयीसुविधा दिल्या जातात, मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये सोयीसुविधा दिल्या जातात, परंतु तिथे शिकण्याची आपल्या लोकांची ऐपत नसते. आपल्या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यामध्ये अनेक सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. हे सगळं जे आलेलं आहे हे बाबासाहेबांच्या या विचारांच्याकडं भाषणामधून बाबासाहेबांनी आपल्याला जो काही दिव्य संदेश दिलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा उपयोगी संदेश दिलेला आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला येत आहेत. तरी त्यामुळं आपण हे बाबासाहेबांचे विचार लक्षात घेतले पाहिजे. कायदा म्हणजे एका वर्गाने ठरवलेली बंधने नव्हेत. कायदा बनवण्याचा हक्क सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि शास्त्रे म्हणून जो काही कायदा तुमच्यावरती लादला जातो, सामाजिक असेल, धार्मिक असेल, हा कायदा तुम्ही झुगारून दिला पाहिजे आणि कायदा बनवण्याचा हक्क स्वतःकडे घेतला पाहिजे. अशा पद्धतीमध्ये आजही अनेक लोक जुन्या प्राचीन ग्रंथ, वेदासारखे काही ग्रंथ असतील तर अशा ग्रंथांचं महत्त्व समाजावरती रुजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु बाबासाहेब म्हणतात की या वेदांच्यामुळे चातुर्वर्ण्य रुजलेला आहे. भगवद्गीतेसारख्या, मनुस्मृतीसारख्या ग्रंथांच्यामुळे चातुर्वर्ण्य रुजलेला आहे आणि यांचंच महत्त्व जर तुमच्या मनावर रुजलं तर पुन्हा एकदा तुम्ही गुलामगिरीकडे जाणार आहात. बुद्धांच्या काळामध्ये या चातुर्वर्ण्यावरती, या वेदावरती बुद्धांनी हल्ला चढवला होता आणि त्यामुळे त्या काळातले शूद्र लोक हे कालांतराने राज्यकर्ते झाले होते. आज पुन्हा तुम्हाला त्या बुद्ध विचारांची गरज आहे आणि हे बुद्ध विचार फक्त धार्मिक विचार म्हणून नव्हे तर राजकीय विचार म्हणून तुम्ही पुढे नेलं पाहिजे. अशा पद्धतीचं आवाहन डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. सामाजिकदृष्ट्या जरी आपल्याला इथल्या बहुसंख्य समाजापासून तुटायचं नसेल तरीही राजकीयदृष्ट्या आपण आपलं स्थान स्वतंत्र केलं पाहिजे. तुम्ही काँग्रेस किंवा इतर मोठ्या पक्षांच्या मोठ्या झाडाखाली तुमची वाढ होणार नाही, तुमची वाढ खुंटेल आणि त्यामुळे त्या मोठ्या झाडाखाली आश्रय घेण्याचा, त्याच्या सावलीला बसण्याचा उद्योग करू नका. तुमचं स्वतःचं स्वतंत्र झाड लावा, तुमची स्वतःची स्वतंत्र झोपडी उभी करा आणि मग त्या झोपडीच्या आधारे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य मिळवा, तुम्ही तुमचे हक्क मिळवा. अशा आशयाचं आवाहन डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. धम्मदीक्षा त्यांनी घेतली, धर्मांतर केलं. तर धर्मांतर करताना ते म्हणाले की हिंदू धर्माने आपले जेवढे अकल्याण केले आहे तेवढे साथीच्या रोगाने सुद्धा केलेलं नाही. पहा, हिंदू धर्माने आपले जेवढे अकल्याण केले आहे तेवढे एखाद्या साथीच्या रोगाने सुद्धा केलेले नाही. असं म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही लोक 2 पैशाच्या फुटाण्याला किंवा दमडीच्या पोह्याला भुलता आणि त्यामुळे तुम्ही अशा धर्मामध्ये राहता की जिथं तुमची विटंबना होते. ते म्हणतात की तुम्ही हिंदू धर्मामध्ये राहता कारण तुम्ही निर्बुद्ध आहात, तुम्हाला लाज नाही, शरम नाही आणि त्यामुळे तुम्हाला माणुसकीची जाणीव झाली नाही आणि म्हणून तुम्ही हिंदू समाजामध्ये राहता. अशा पद्धतीचा घणाघात, अशा पद्धतीचा जोरदार हल्ला बाबासाहेबांनी 8 डिसेंबर 1935ला एका दत्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केला. बाबासाहेबांना कुठल्याही अशा प्रकारचे गणपती उत्सव, दत्त उत्सव अशा जयंत्यामध्ये सामील व्हायला आवडत नव्हतं. तरीही बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणारे काही लोक त्यांना अशा ठिकाणी बोलवायचे आणि मग बाबासाहेब तिथं अशा पद्धतीनं त्या लोकांना कोरडे ओढल्याशिवाय राहत नसत. समाजवाद्यांच्या सभामध्ये जाऊन समाजवाद्यांना कान उघडणी करणं, कम्युनिस्टांच्या सभेत जाऊन कम्युनिस्टांची कान उघडणी करणं, ब्राह्मणेतरांच्या सभेमध्ये जाऊन ब्राह्मणेतरांची कान उघडणी करणं, हिंदूंच्या सभामध्ये जाऊन हिंदूंची कान उघडणी करणं, अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्यांचं काम केलेलं आहे. लेचेपेचे बाबासाहेब नव्हते, नुसते बौद्धिक विद्वान नव्हते, तर प्रचंड धाडस त्यांच्यामध्ये होतं आणि हे धाडस, हा करारीपणा, हा निर्धार, हा निश्चयीपणा आपण बाबासाहेबांच्या विचारातून, त्यांच्या भाषणातून घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा, भाषणांचा हा जागर आपण करत आहोत.
11 डिसेंबर 27ला मुंबईतल्या भाषणामध्ये समाजाचे काम हे सर्वांचे काम आहे असं बाबासाहेबांनी सांगितले. आजकाल 5-10% 10-20% लोक असतात ते कार्यकर्ते होऊन समाजाचं काम करतात आणि 70-80%, 90-100, 90-95% लोक हे सामाजिक कार्यापासून दूर पळतात. अशा लोकांना म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की आम्ही काही तुमच्या गाडीचे घोडे नाही आहोत. त्याच्यामुळे आम्हाला चंदी दिली, म्हणजे घोड्याचं जान नसतं त्याला चंदी म्हणतात. ते जर तुम्ही दिली आम्हाला 4 पैसे दिले आणि तुमचं काम संपलं असं तुम्ही समजू नका. म्हणजे आम्ही काही तुमचे खाजगी नोकर नाही आहोत, तर आम्ही समाजाच्या हितासाठी झटतोय आणि समाजाच्या हितासाठी झटणं, त्या चळवळीमध्ये भाग घेणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे असं बाबासाहेबांनी आपल्याला सुचवलेलं आहे, सुनावलेलं आहे. घरप्रपंचाच्या अडचणी ज्या पद्धतीनं स्त्री आणि पुरुष मिळून सोडवतात, त्या पद्धतीनं स्त्री पुरुषांनी मिळून समाजाच्या अडचणीसुद्धा सोडवल्या पाहिजेत. पुरुष वर्गाला व्यसनांच्यापासून तुम्ही दूर ठेवलं पाहिजे, अशा आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या सावधगिरी बाळगण्याचा आदेश किंवा संदेश त्यांनी आपल्याला दिला. ते म्हणतात की दिवाणखान्यात शिरताना तो दिवाणखाना आहे की पिंजरा आहे याचा आधी विचार करा. कोणाच्याही सोवळ्या सहकार्याने आपल्या समस्या संपणार नाहीत, तर तुम्ही असे सहकार्य इतरांचं घेत राहिल्यामुळं तुमच्यामध्ये जे स्वावलंबनाचं वारं आज खेळत आहे हे वारं नष्ट होईल. त्यामुळं तुमच्या स्वतंत्र संघटना निर्माण करा. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनेस्टी, या ओकॉनल यांच्या वाक्याचं त्यांनी आपल्याला आठवण करून दिली आहे. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनेस्टी. म्हणजे एखाद्या पक्षानं तुम्हाला पद दिलं, एखाद्या पक्षानं तुम्हाला आमदार केलं, एखाद्या पक्षानं तुम्हाला जिल्हा परिषदेचं पंचायतीचं सदस्य केलं, सभासद केलं, अध्यक्षपद दिलं म्हणून त्यांचं कृतज्ञ राहू नका. कारण तसं तुम्ही कृतज्ञ राहिलात तर तुम्हाला तुमच्या समाजाचं काम करता येणार नाही. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनेस्टी. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल No nation can be grateful at the cost of its liberty. अशा पद्धतीचं स्टेटमेंट बाबासाहेबांनी केलेलं आहे. आज धार्मिक दृष्टिकोनातून, धार्मिक चळवळीच्या माध्यमातून अनेक लोकांना धार्मिकदृष्ट्या आंधळे करून त्याचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. त्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हणतात की आध्यात्मिक भावनेऐवजी पोटाची खळगी भरण्याला शिक्षण, औषधोपचार यांना तुम्ही अधिक महत्त्व द्या. तुम्ही रामनामाचा जप केला म्हणून काय तुमची घरभाड्यातून सुटका होणार नाही. तुम्ही पंढरीची वारी केली म्हणून काय तुमची पगारवाढ होणार नाही. तर अशा गोष्टींच्यासाठी तुमचं घरभाडं तुम्हाला भरता आलं पाहिजे, तुमचं शिक्षण घेता आलं पाहिजे, मुलांचा औषधोपचार करता आला पाहिजे, चांगलं घर तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला रामनामाच्या जपातून किंवा पंढरीच्या वारीतून किंवा धर्माची कास धरण्यातून मिळणार नाहीत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला राजकारणाची कास धरण्यातूनच मिळणार आहेत, हे बाबासाहेबांनी सांगितलं. शेकडो हजारो वर्ष या देशातल्या स्त्रियांना, बहुजनांना राजकारणाचा अधिकार नव्हता. तो राजकारणाचा अधिकार भारतीय संविधानाने या देशातल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला दिला. आणि आज आपल्या देशातले लोक काय करतात, तर राजकारण हे आपल्यासारख्यांचं काम नाही असं म्हणून राजकारणापासून दूर राहतात. तर हे लोक एक प्रकारे आत्मघात करत आहेत, हे आपल्या लक्षात याच्यातून येईल. आणि हे लोकांना पटवून देण्यासाठी बाबासाहेबांचे हे संदेश आपण लोकांना सांगितले पाहिजे. इतरांनी स्वार्थ साधला म्हणून आपले हक्क गेले, म्हणून आपलं वाईट झालं. दैवामुळे आपलं वाईट झालं नाही, तर लोकांनी आपला स्वार्थ साधला, आपल्याला तो साधता आला नाही म्हणून आपले हक्क गेले. दुसऱ्याला ईश्वर बनवून आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकू नका. लोक त्या काळात बाबासाहेबांचा जय जयकार करायचे, आजही करतात, पण अशा जय जयकाराने काही होणार नाही. तुमच्या उद्धाराचा भार दुसऱ्यावरती टाकू नका, तर स्वतः तुमच्या उद्धाराचा मार्ग तुम्ही प्रशस्त करा, असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. मी तुमचा उद्धार करणार नाही, मात्र मनात आणाल तर तुम्हीच तुमचा उद्धार करून घेण्यास समर्थ व्हाल. जप, तप, पूजा अर्चा याच्यातील लक्ष काढून राजकारणाची कास धरा.
असं ते म्हणतात. राजकारणामध्ये सुद्धा भाडोत्री माणसे तुमचे कल्याण करणार नाहीत. आज आपल्या देशामध्ये मागासलेले, पुढारलेले असा संघर्ष निर्माण झालेला आहे. तर भाडोत्री माणसे म्हणजे जे जे लोक तुम्हाला विरोध करतात, जे लोक तुम्हाला छळतात, जे लोक तुमचं आर्थिक नुकसान करतात, तुमचं शोषण करतात आणि स्वतःची संपत्ती वाढवतात किंवा स्वतःकडे वर्चस्व घेतात, अशाच लोकांच्या आडोशाने राहून तुम्ही राजकारण करत बसला तर तुमच्या हातामध्ये काही मिळणार नाही. भाडोत्री माणसे तुमचे कल्याण करणार नाही, असं ते म्हणतात. आज आपल्या देशामध्ये समाजकारण, राजकारण हे करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचं आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही आणि त्यामुळे गोरगरिबांसाठी जे राजकारण करतात, गोरगरिबांसाठी जे समाजकारण करतात, ते स्वतःच कुठेतरी उद्ध्वस्त होतात, अशी आपली परिस्थिती आहे. म्हणजे पहा, सरकार जेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांकडे देतं, तेव्हा पोलिसांना काहीतरी वेतन देतं. देशाच्या रक्षणाचं काहीतरी काम ते जेव्हा लष्कराकडे देतं, तेव्हा लष्करामध्ये जाणाऱ्या लोकांना ते काहीतरी वेतन देतं की जेणेकरून त्यांची घरं चालली पाहिजे. आपण मात्र असा विचार करत नाही. आपण असा विचार करतो की समाजासाठी झटणाऱ्या लोकांनी फार मोठा त्याग केला पाहिजे. बाबासाहेबांनी एवढा मोठा त्याग केला, मग आताच्या लोकांनी पण केला पाहिजे. मग असं त्याग करणारे लोक तुम्हाला मिळतील किती? हजारामध्ये, लाखोमध्ये, कोट्यामध्ये एखादा माणूस तसा भेटेल आणि तशा माणसाच्या जीवावरती तुमची चळवळ चालणार नाही. तर त्यामुळे बाबासाहेबांनी इथं सांगितलं की इंग्लंडमध्ये मजुरांचे राजकारण करणाऱ्यांना वेतन मिळते. इंग्लंडमध्ये मजुरांचे राजकारण करणाऱ्यांना वेतन मिळते. बाबासाहेब सांगायचे की त्या काळच्या काँग्रेस पक्षाचं सुद्धा काम करणाऱ्यांना 35-40 रुपये दरमहा मिळायचे आणि त्यामुळे ते काँग्रेसची चळवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात फोफावू शकली. आपल्या चळवळीसाठी मात्र महिना 5-10 रुपये द्यायला सुद्धा लोक तयार नाहीत, अशी परिस्थिती होती. त्या काळच्या लोकांकडे पैसा नसायचा, परंतु आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज सुद्धा जर आपल्या चळवळींना आपण पैसा पुरवणार नाही, साधनं पुरवणार नाही, तर आपली चळवळ कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ शकत नाही आणि आपले मिळालेले हक्क शाबूत राहणार नाहीत. जे हक्क आपल्याला मिळाले ते उद्या आपल्या मुलांना, पुढच्या पिढ्यांना मिळतील की नाही, अशी शक्यता, संशय निर्माण झालेला आहे. तर त्यामुळं आपण काळजी घेण्याची गरज आहे. हिंदूंनी मुसलमानांशी लढण्यात आपली शक्ती खर्च करू नये, ती लोककल्याणासाठी वापरावी, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. पुणे कराराच्या संदर्भात ते म्हणतात की पुणे करार हा अस्पृश्यांच्या दृष्टीने चिरस्मरणीय दिवस आहे. जरी गांधींच्या अनुयायींनी आपला शब्द पाळला नाही आणि अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभामध्ये जाऊ दिले नाहीत, याच्यावरती डॉक्टर आंबेडकरांचा राग होता. परंतु दुसऱ्या बाजू बाबासाहेब हे संतुलित विचार करणारे, सम्यक विचार करणारे लोक होते. प्रत्येक गोष्टीतला फायदा आणि तोटा दोन्ही लक्षात घेऊन, दोन्ही बाजू सांगून मग सारासार निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती आणि तसंच त्यांनी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. पुणे कराराचा आज काही लोक धिक्कार करतात, परंतु बाबासाहेब म्हणतात की पुणे कराराने जरी याचे हे अडथळे निर्माण झाले असले, आपले खरे प्रतिनिधी जात नसले, तरी पुणे कराराचं एक निश्चित असं महत्त्व सुद्धा आहे. आणि ते महत्त्व कोणतं? तर पुणे करार हा अस्पृश्यांच्या दृष्टीने चिरस्मरणीय दिवस आहे. बेदरकार हिंदू समाजाला आपले राजकीय हक्क मान्य करायला आपण त्या दिवशी भाग पाडलेला आहे आणि त्याच्यामुळं हा आपला राजकीय दिन म्हणून आपण पाळला पाहिजे. हे इतर दिवसांसारखं आलं आणि काहीतरी भाषणं करून गेलं, सभा संमेलन करून गेलं, एवढा साधा हा दिवस नाही, तर हा दिवस महत्त्वाचा आहे, असं बाबासाहेबांनी सांगितलं. कारण शेकडो वर्ष, हजारो वर्ष जो हिंदू समाज आपले राजकीय हक्क मान्य करत नव्हता, त्या हिंदू समाजाला आपले राजकीय हक्क मान्य करायला आपण भाग पाडलेला आहे, असं बाबासाहेब म्हणतात. बापाच्या नावावर खपण्याचे हौस सोडून दिले पाहिजे, स्वबळावर काहीतरी करेन ही हिंमत बाळगली पाहिजे, असं ते म्हणतात. उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळवून सन्मान प्राप्त करा, त्यासाठी शिक्षण घ्या, देशातील घडामोडीकडे लक्ष ठेवा, ज्ञान प्राप्त करा, तुमच्या प्रगतीच्या आड कोण येत आहे याच्याकडे लक्ष द्या. स्पृश्यांकडून शिष्यवृत्त्या घेऊ नका, कारण यातून गुलामी वृत्ती वाढते. म्हणजे जे लोक तुम्हाला दाबतात, छळतात, पिळतात, जे लोक तुम्हाला तुमचे गुलाम बनवून ठेवतात, अशा लोकांच्याकडूनच तुम्ही शिष्यवृत्त्या घेतला तर तुमच्यामधली गुलामी वृत्ती वाढेल, असं बाबासाहेब सांगतात. आणि त्यामुळं आपले जे विरोध करणारे जे लोक आहेत, आपल्यावरती वर्चस्व गाजवणारे जे लोक आहेत, त्यांचे उपकार करून घेणं आपण बंद केलं पाहिजे. त्यांच्याकडून सवलती, सोयी, शिष्यवृत्त्या घेणं आपण बंद केलं पाहिजे. परंतु हे बंद करत असतानाच आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जर तिथून घ्यायचं नाही, तर मग आपल्या समाजातले
जे काही आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न झालेले बळकट झालेले लोक असतील अशा लोकांनी आता आपल्या शोषित वंचित बहुजन समाजातील मुलांना शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केली पाहिजे. आपले वर्तमानपत्र असले पाहिजे याच्याकडे बाबासाहेबांनी लक्ष ठेवलं. पहा किती दुर्दैवाची गोष्ट, आज देशामध्ये शेकडो वर्तमानपत्र आहेत मोठमोठे, 40-40, 50-50 पानांचे वर्तमानपत्रे चालतात, परंतु आपल्या चळवळीसाठी मात्र वर्तमानपत्र नाही. प्रबुद्ध भारत निघालं ते कुठेतरी 15 दिवसात ते एकदा छापलं जातं आहे, किती लोकांच्यापर्यंत पोहोचतं माहीत नाही. दैनिक वृत्तरत्न सम्राटसारखा, लोकनायक सारखे काही वर्तमानपत्र आहेत, पण ते किती लोकांपर्यंत पोहोचतात, दर्या में खसखस अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणजे आपण आपल्या चळवळीकडे लक्ष नाही, आपल्या समाजाच्या बळकटीकडे, आपला हक्क मिळवण्याकडे आपलं लक्ष नाही. प्रत्येकजण आपापले स्वतःचं शिक्षण, स्वतःची नोकरी, स्वतःचं घर, स्वतःचं कामधंदा, या स्वतःचा संसार याच्यामध्ये गुरफटलेला आहे. याचे हे ठळक पुरावे आहेत की आज तुमचं एकही दूरदर्शन नाही, आज तुमचं वर्तमानपत्र नाही, आज तुमच्या संघटना देशव्यापी नाहीत. म्हणजे आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करत आहोत, हा याचा पुरावा आहे. आणि त्यामुळे हे अतिशय वाईट दिवस आपल्याला प्राप्त झालेत. आणि या दिवसामधून जर बाहेर पडायचं असेल तर बाबासाहेबांनी हे जे आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. जात आपल्यामध्ये महार, मांग, ढोर, चांबार, अनुसूचित जातीमध्ये सुद्धा भेदाभेद आहेत, त्यांचाही परस्परामध्ये संघर्ष चालतो. बाबासाहेब या संदर्भामध्ये काय म्हणतात, महाराला ब्राह्मणाचे वर्चस्व नको आहे. महाराला जसे ब्राह्मणाचे वर्चस्व नको आहे तसे मातंगाला महाराचे वर्चस्व नको आहे. मातंगाला, चांभारांना, ढोर या जातीच्या लोकांना महाराचे वर्चस्व नको आहे आणि त्यांचे हे म्हणणे रास्त आहे. बाबासाहेब म्हणतात महार समाजाला की जसं तुम्हाला ब्राह्मणांचं वर्चस्व नको आहे तसंच तुमचं वर्चस्व सुद्धा या बाकीच्या जातीच्या लोकांना नको आहे. तर त्याच्यामुळं आपल्यामध्ये जातीभेद निर्माण होऊ देऊ नका. जातींच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे. जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे, तिचा आपल्यामध्ये फैलाव होऊ देऊ नका. हे लोक, हिंदू लोक स्वतःमधले जातीभेद तर दूर करत नाहीतच, परंतु आपल्यामध्ये महाराला मांगाविरुद्ध उठवायचं, चांभाराला महाराविरुद्ध उठवायचं अशा पद्धतीचे गैरप्रकार ते करत राहतात, असं बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यापासून सावध राहा. आजकाल गरिबांचे कोणीच वाली नाही, गरिबांचे गरीब हेच वाली आहेत. त्यामुळे आपण आपले चांगले प्रतिनिधी पुढे पाठवा. आपल्याला कसण्यासाठी जमीन नाही, परंतु हे लोक म्हणतात की आमच्या गुराढोरांना चरण्यासाठी जमीन पाहिजे आणि त्यांच्या गुराढोरांना चरण्यासाठी जमीन पाहिजे, म्हणून आपल्यासारख्या भूमिहीन लोकांना ते जमीन मिळू देत नाहीत. म्हणजे आपण काय गाई म्हशीपेक्षा आपले जीवाचे मोल कमी आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न बाबासाहेबांनी विचारलेला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. चळवळ जोमदार केल्याशिवाय आपल्याला यश किंवा सुख मिळणार नाही. तुम्ही निर्भय बना, मरणाला सुद्धा घाबरू नका, तरच तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार करता येणे शक्य आहे. तुमच्या राहणीमानात, तुमच्या पोशाखात, तुमच्या भाषेत सुधारणा करा, तुमच्या उद्धारासाठी फंड जमा करा, अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे. घर जाळणाऱ्याचे आणि ज्याचे घर पेटवले जाते त्यांचे एकमत कधी होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं स्वावलंबनाचा पुन्हा एकदा त्यांनी संदेश दिलेला आहे. आपले राजकीय हक्क हितशत्रूंच्या यंत्रणाद्वारे तसेच आपल्यातल्या स्वार्थी, गरजू आणि दुराचारी लोकांच्या सहाय्याने कुचकामी केले जात आहेत. त्याकडे तुम्ही लक्ष ठेवा आणि तुमचे हक्क हिरावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. आपले दोन शत्रू आहेत, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही, असं त्यांनी म्हटलंय. त्या दोन्हीपासून सावध राहा. कामगार संघटनांच्या बाबतीत सुद्धा ते म्हणलेत की आजकालचे कामगार संघटन चांगल्या पद्धतीने केले जात नाही. सध्याचे कामगार संघटन हे दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके आहे. सध्याचे कामगार संघटन हे दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके आहे. कामगारांचे नेतृत्व हे भित्रे, स्वार्थी किंवा पथभ्रष्ट झालेलं आहे. त्यांना नुसती प्रसिद्धीची हौस आहे, परंतु त्यांच्याकडे जनसंपर्क नाही. कम्युनिस्टसारख्या काही संघटनाकडे, चळवळीकडे लक्ष वेधून ते म्हणतात की काही जण नुसताच असंतोष पेटवतात, परंतु नुसत्या असंतोषानं कधीही क्रांती होऊ शकत नाही. तर क्रांती होण्यासाठी परिपूर्णपणे न्यायाची परिपूर्ण जाणीव असली पाहिजे आणि सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय हक्क, सामाजिक आणि राजकीय हक्कांची परिपूर्ण जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. ती जाणीव जेव्हा निर्माण होईल तेव्हा क्रांती होईल. नुसता असंतोष लोकांमध्ये पेटवून क्रांती होणार नाही.
असं त्यांनी सांगितलं. कामगार लोक राजकारणापासून दूर राहतात, त्यालाही बाबासाहेबांनी आक्षेप घेतलेला आहे. ते म्हणतात, कामगारांनी राजकारणापासून दूर राहणे हा आपल्यासाठी अभिशाप ठरेल. एकाकी प्रयत्नांनी कुणीही गवताचे पीक सुद्धा काढू शकत नाही. तशा पद्धतीनं राजकारण कुणीतरी एका दोघांनी केलं तर यशस्वी होणार नाही. कामगारांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे आणि ही जी राज्य यंत्रणा आहे ती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते काबीज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर काबीज करता येत नसेल तर निदान तिच्यावर नियंत्रण तरी राहील, हे आपण पाहिलं पाहिजे. खाणं पिणं आणि जगणं याच्यामध्ये इति कर्तव्यता नाही, तर तपाअंती फळ आहे हे लक्षात घेऊन आपण बुद्धीचा विकास केला पाहिजे. आणि उपजत बुद्धीवर कोणीही मोठा पराक्रम गाजवू शकत नाही, तर सातत्यानं प्रयत्न करावा लागतो, हे त्यांनी सांगितलं. भाषिक आणि इतर अभिमान नको. प्रथम भारतीय आणि अंती भारतीय हेच धोरण ठेवा. तुम्ही निवडून दिलेली माणसे तुमचं काम करतात की नाही याकडे लक्ष ठेवा. ते काम करत नसतील तर त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचार करा, म्हणजे भीतीनं तरी काम करतील. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. जे आपल्याला सुचत नाही, समजत नाही, काय करावं कळत नाही, कळलं तरी वळत नाही, अशी परिस्थिती आहे. तर हे जे बाबासाहेबांचे विचार आपण लक्षात घेतले, याची चर्चा केली आणि या दिशेनं आपल्या सगळ्यांची मनं एकावेळी प्रेरित झाली, तर मात्र आपल्या समस्या सोडवण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही. इंग्रजांच्यामुळे आपल्याला नशीब काढायला वाव मिळाला, असं बाबासाहेब. आज आपल्याला इतिहासामध्ये इंग्रजांचा फक्त द्वेष करायला शिकवला जातो, परंतु हे सांगितलं जात नाही की इंग्रज आले त्याच्यामुळे इथली सती प्रथा बंद झाली, इंग्रज आले त्याच्यामुळे इथली अस्पृश्यता नष्ट होत आली, इंग्रज आले त्याच्यामुळे इथल्या लोकांना अस्पृश्यांना कामधंदे मिळायला लागले. ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये अस्पृश्य समाजातल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि त्या नोकऱ्या मिळाल्यामुळं हळूहळू कुठेतरी डोके काढायला जागा मिळाली. पण या फलटणीतला प्रवेश सुद्धा पुन्हा आपल्याच देशातल्या लोकांनी जातीय वर्चस्वाच्या भावनेतून आपल्या लोकांचा तो जो प्रवेश आहे सैन्यामधला तो बंद करायला भाग पाडला होता. त्याचं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं आणि ते म्हणतात की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष ठेवा, कायदेमंडळाकडे लक्ष ठेवा, कोणता ठराव पास होतो, कोणता नापास होतो याच्याकडे लक्ष ठेवा. ते म्हणतात की तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका, कारण प्रत्येकाच्या संरक्षणासाठी पोलीस देता येणार नाही. तर त्यामुळं आरेला कारेने उत्तर द्या. कुणी जर तुमच्यावर काठी उगारली तर तुम्ही सुद्धा काठी उचला. तुम्हाला जर कुणी काठीनं मारत असेल तर तुम्ही सुद्धा काठीचा वापर करा, कारण प्रत्येक माणसाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे आणि मी बॅरिस्टर या नात्यानं तुम्हाला हे सांगत आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी सभा संमेलनामधून आपल्याला उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला आत्मरक्षणाचा अधिकार आहे. तुरुंगामध्ये जाण्यास घाबरू नका. आत्मबलिदानाची तयारी ठेवा, तरच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, तरच तुमच्या समस्या सुटतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की त्यांच्या कथलाला सोन्याची किंमत येते, परंतु तुम्ही सोन्याच्या दर्जाचे काम केले तर त्याला कथलाची किंमत येईल, अशी परिस्थिती आहे. या असंख्य गोष्टी आणखी आहेत सांगण्यासारख्या, परंतु हे एका भाषणामध्ये हे सगळं एका 15 मिनिटांमध्ये, अर्धा तासामध्ये किंवा एका तासामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत. आणखी बरेचसे स्टेटमेंट आहेत. याच्यासाठी आपल्याला अनेक कार्यक्रम या विषयावर करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. जाता जाता फक्त एकच शेवटचं स्टेटमेंट सांगतो. बाबासाहेब म्हणतात की स्थानिक वृत्तीने स्थानिक कार्यक्रम करून तुमची शक्ती वाढणार नाही आणि तुमच्या समस्याही सुटणार नाही. कारण आपल्या समस्या या राष्ट्रीय पातळीवरच्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर देशभरामध्ये आहेत. गरिबी आहे, बेरोजगारी आहे, सामाजिक दृष्टीनं मिळणारं दुय्यम स्थान आहे, शोषण आहे, ह्या आर्थिक विषमता आहे, या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय पातळीवरच्या आहेत. त्यामुळे कुठल्या तरी गल्लीमध्ये मिरवणूक करून, एखादी बैठक घेऊन, एखादी बुद्ध जयंती साजरी करून, एखादी भीम जयंती साजरी करून किंवा दुसऱ्या एखाद्या महापुरुषाची जयंती साजरी करून आपले सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत, आपली शक्ती वाढणार नाही. त्यामुळे स्थानिक वृत्तीने स्थानिक कार्यक्रम करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला राष्ट्रव्यापी अशा पद्धतीचं संघटन तयार करावं लागेल. राष्ट्रव्यापी अशा पद्धतीचं लोकमत तुम्हाला तयार करावं लागेल आणि त्यासाठी निदान आपण प्रत्येकाने आपापला जिल्हा, तालुका या पातळीपर्यंत तरी प्रत्येकाने पोहोचलं पाहिजे, जेणेकरून आपल्यातले आणखी जे चांगले लोक असतील, आपल्यामध्ये जे कणखर कर्तव्यदक्ष लोक असतील, ते संपूर्ण देशभरामध्ये आपली चळवळ उभी करू शकतील आणि आपले हक्क आपल्या पदरात पाडून देऊ शकतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जय भीम, जय भारत, जय संविधान.